मटन यखनी पुलाव रिच इन फ्लेवर्स आणि बनवायला अगदी सोपा. कुकरमध्ये मस्त असं तूप घ्यायचं आणि त्याच्यामध्ये दाखवलेले सगळे खडे मसाले टाकायचे. कांदा, लसूण आणि अद्रकचे तुकडे हे सगळं मस्त परतवून घ्यायचं. तडतडले पाहिजेत आणि मग त्याच्यामध्ये टाकायचं मटण आणि ते मटणसुद्धा छान परतवून घ्यायचं आणि त्यात टाकायचं पाणी. मटण बुडायला पाहिजे एवढंच पाणी टाकायचं आणि मग छान अशा शिट्ट्या घ्यायच्या. म्हणजेच मटण 90% कुक करून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यातले मटणाचे पीस हे वेगळे करायचे, यखनी वेगळी करायची आणि त्यानंतर ही जी यखनी आहे ती गाळून घ्यायची. खडे मसाले सगळे वेगळे करायचे आणि त्याच्यातलं लसूणसुद्धा काढून घ्यायचं. लसूण आपल्याला हवं असतं. त्यानंतर एका पातेल्यामध्ये तुम्हाला काजू हवे असतील, बरिस्ता हवा असेल तर तो छान करून घ्यायचा आणि मग त्यामध्ये कांदा टाकायचा, लसूण, अद्रक, मिरची याची पेस्ट टाकायची आणि मग जे मटण आहे जे आपण वेगळं काढलेलं आहे ते टाकून छान परतवायचं आणि मग त्यात अर्धा वाटी छान फेटलेलं दही टाकायचं आणि त्याच्यामध्ये गरम मसाला तुमच्याकडे जो अवेलेबल आहे किंवा मटण मसाला टाकायचा आणि मग ही जी यखनी आहे ती टाकायची. ती मोजून टाकायची, म्हणजे जेवढा भात असेल त्याच्या 1.5 टाइम्स यखनी टाकायची, ज्याच्यामुळे ते चिकट होत नाही. जास्त पाणी टाकू नका, पाणी म्हणजे यखनी जास्त टाकू नका, तेवढीच मोजून टाका. आणि मग भाताला उकळ आली की गॅस लो करून त्यावरती झाकण ठेवून छान शिजवायचं आणि मग गरम गरम मटणावरती मस्त ताव मारायचा.